हॅलो नमस्कार मित्रांनो, द ट्रिनिटी क्रिएटर्स मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे। जसं आपण गणपतीमध्ये ब्लॉग बनवले होते वेगवेगळे, तसाच नवरात्रीचा स्पेशल ब्लॉग आपण घेऊन आलोय आणि आता एका जत्रेमध्ये आलोय। जत्रेमध्ये म्हणजे आम्ही एका देवीचं दर्शन घेतलं आणि तिथेच पुढे एक छानसे अशी जत्रा वगैरे लागली, तिथे पाळणे वगैरे पण आहेत, काही शॉपिंगला पण गोष्टी आहेत। सो आम्ही आता इथे जस्ट आलोय, सो तुम्हाला दाखवू की आम्ही काय काय करतो। सो कीप वॉचिंग। खूप साऱ्या गोष्टी इथे बघण्यासारखी, गेम्स खेळण्यासारखी किंवा शॉपिंग करण्यासाठी सगळं करणारे, त्यासोबत आमच्या काही चॅलेंजेस आणि खूप फन सुद्धा आहे। तर लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार। आम्ही जसं इथे पोहोचलोय तसं मृणालची इथे जो बलून असतो ज्याच्यामध्ये उड्या मारतात तिकडे मृणालची नजर आहे मगापासून, तिला ते खेळायला जायचंय। तर बघूयात की तिला आतमध्ये सोडतायत का, कारण एज लिमिट असतं आणि इथे बघू ते काका तिला काय उत्तर देत आहेत। तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। बघा, नेहमीप्रमाणे ह्या मुलींचं सुरू झालं इथं आम्ही जत्रेमध्ये आलोय आणि इथं परत शॉपिंगला सुरुवात झालेली आहे मृणालची। गणपतीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आम्ही तिथं गणपती बघायला गेलो होतो आणि इथं हे खरेदी करणं चालू होतं आणि इथं पण बघा मृणालसाठी इथे स्पेशल गेम आहे। मृणाल, सगळे गेम्स मुलांसाठी केलेबल आहेत, क्वालिफाय करू शकतो। कशात बसायचं तुला? इथं आमच्या मागे ना, आमच्या मागे हे आहे आणि याच्यामध्ये मृणाला बसायचंय। पण काय ते छान आहे, त्याच्यामध्ये काय एवढं घाबरायची गरज नाही। एक कोणीतरी माझ्यासोबत बसा। क्षितिज तो डेअरिंग वाले खूप, आणि असेल क्षितिज बोलतोय की त्याला ते जे जहाज आहे ना, बघा हे आमच्या मागे एक अजून एक जहाजवाला जे आहे मागे त्याच्यामध्ये मला बसायचंय, पण मी यांना म्हणतो की चला आपण त्याच्यामध्ये बसू। पण आपण त्याच्यामध्ये बसू शकतो। अरे हे काय, हे मीडियम आहे, सो त्याच्यावरती करू शकतो। ते खूप डेंजर आहे बाबा, हे लहान मुलांचं आहे, हे तिकडं डरिंगवाल्या लोकांचं आहे, त्याच्यामुळे तिकडे चला। तिकडे मस्तपैकी काय ते बलूनचं आहे, मृणाल त्याच्याकडे बघते बराच वेळ झाला। नाही बोलत त्याला, जम्पिंग हिलाच माहिती आहे सगळ्यात चांगलं की काय म्हणतात त्याला। तिला ते खेळायचंय, ती बघते की जाऊ शकते। अरे जाऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ शकते। आम्ही सांगू तिचं, फक्त हाईटने वाढली ती। आता हे दोघं चालले आहेत, बघू या बोलतोय की क्षितिज त्या काउंटरवाल्याला कन्व्हिन्स करतोय आता की हिला पण घ्या म्हणून। त्या काकांनी मृणाला सांगितलंय की तुम्हाला आम्ही नाही घेऊ शकत आतमध्ये। बिचारीला दुःख झालंय, कारण मला आतमध्ये बसून दिलं नाही, याचं दुःख झालंय बिचारीला। काय म्हणते? नाही, त्यांना विचारलं एज लिमिट आहे का, ते बोलले नाही। एज लिमिट नाही, मग जाऊ शकतेस तू, काय प्रॉब्लेम आहे तुला जायला? जाऊ शकतेस तू, परत एकदा एक काम करू आपण, तिला एक चॅलेंज देऊ आता। नाही चॅलेंज हे की काकाला जाऊन विचारायचं बघतो की काका मी खेळू शकते का। काकांचं उत्तर काय आपण बघूयात, काका तिला काय उत्तर देतात बघूयात। आम्ही पण तुमच्या सोबत येणार। एज लिमिट नाही मी नाही खेळू शकत का काका? ही बारकीच आहे, हिला पण घ्या। बिचारीचा हे झालेलं आहे। काका म्हणले बारकेंचा ऍटलीस्ट काकांना तरी मी मोठी वाटते, नो प्रॉब्लेम। हे 150 रुपये, 150 इकडे इकडे लागत तो इकडे जा की। मॅडम बसायचंय का तुमच्यासाठी? फक्त 1,500 रुपये तुमचा चेहरा बघून। चलो इथे मृणाल जायचं तुला? मृणाल जम्पिंग जॅक काय म्हणतो त्याला?
उड्या मारण्याची मशीन आहे ती. तर तुला जायचंय, तुला जायचंय का? काय वाटतंय आत गेला तर राहील का ते? राहील का ते? राहिलं पाहिजे. इथे रे आपण नाही, हे इथे राहील. मला इकडे कॅमेरा दिलाय आणि विचारतात जायचंय का? ऍक्च्युली जायचं तर आहे इथे मला जरा. ठीक आहे, पण गोसिप करती आहे मी तुमच्याबद्दल. आय एम कॅमेरा घेऊन आणि काहीतरी आमच्याबद्दल बोलतीये. हे लोक स्वतः मला बोलतात आहे की मी कुठे कुठे जाऊन थांबली आहे, म्हणजे कानातले वगैरे घ्यायला किंवा काय काय, वाटतं, आणि आपण जर स्वतः खेळलो प्रत्येक जिथे काही दिसते गेम वगैरे तिकडे जाऊन 20 रुपये थांबतात. जिंकलं रे. म्हणजे किती चान्स काय मिळतो बोलायचं आता? 20ला तुम्ही इकडे गेम खेळायला येताय का? हा, मी विचार करतोय गेम खेळायचे का. 100 रुपये आहे, 50 रुपये आहे. तर जर समजा 20 रुपयाला 3 चान्स आहे, 20 रुपये तर येतील परत. 20 रुपये तरी परत येतील. हा चहा. व्हॉट इज दिस बिहेवियर असं नाही मॅन? हो. चालत का? अर्ध पडलं तर नाही झालं. ते ना. हो, 200 रुपये पडणार होतं. 200 वरून तर गेलं. पण नाही, एक मिनिट. ऍक्च्युली त्यांनी खूप असं टेक्निकलनी ठेवलंय. ती रिंगच एवढी सारी आहे, एवढी रिंग आहे ती, आणि त्याच्यामध्ये एवढूसा डिस्टन्स आहे जो ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जाणारच नाही. दे आर व्हेरी शातिर ब्रो. तर मित्रांनो, मी मधुरला एक चॅलेंज देतोय. एक चॅलेंज घेऊन आलो मी मधुरसाठी. एक चॅलेंज आहे. हा जो पाळणा आहे ना, दाखव रे पाळणा दाखव. इकडे जो मागे आता तुम्हाला आम्ही पाळणा दाखवलाय त्याच्यामध्ये क्षितिजने मधुरला चॅलेंज दिलंय की त्याच्यामध्ये एकटं बसायचंय ना. एकटा मी पण सोबत जाऊ शकतो. जर म्हणजे अच्छा. तो जर येईल तर असेल तर मी पण त्याच्या सोबत जाईल. पण त्यांनी फक्त मला म्हणावं की ठीक आहे, मी मला हे चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. No, so I am not expecting this challenge. एक्सपेक्टेड चॅलेंज. I am not expecting this challenge. एक्सपेक्ट. He was I am not not expecting. I am not accepting this challenge. Yeah. Okay. Why? खूप danger What आहे is रे, the reason? पागलच काय? अरे डेंजर काही नसतं. हे काय बेसिक आहे. चल किती आहेत? हा, थांब तर मला पहिले विचारू दे. दादा किती चान्स आहे दादा? 50ला 6. चल 6 मधले 5 करून दाखवणार का? 6 मधले 5. चल. एक लास्ट वाला मला दे. ओके. 6 मधले 5 जर तू केले 5चे फुटले तर 6वा चान्स मी हिला देणार बरं. अय, असं नाही. काय प्लीज एक जर- लास्ट दे. ऐक चॅलेंज आहे. जर 6 मधले 5 पर्यंत जर तू केलेस तर ट्रीट आमच्या दोघांकडनं तुला. असं काही नाही, मी याच्यामध्ये नाहीये मधुर देणार treat. ठीक आहे, मी देतो ट्रीट. जर ठीक आहे. 5च्या 5 नाही झाले तर ट्रीट तू आमच्या दोघांना दे. Challenge, Sorry, मला challenge. हिला नाही द्यायचं. चॅलेंज ऍक्सेप्टेड. ठीक आहे, आता मी कलर सांगते. रेडी? हा जो इकडे दिसला ना ग्रीन वाला, हा मिनिटं, मधुरने मला हे चॅलेंज दिलं होतं की 5 फोडून दाखवायचे. कलर वाईज कुठलं सांगितलं नव्हतं त्यांनी. ठीक आहे, मी त्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलं, याचं नाही. छोटू ऐसा डरने का नहीं यार. ग्रीन ग्रीन ग्रीन. So guys, पहले वाला हुक गया है ये. दूसरा वाला भी हुक गया है ये. हुकलेला आहे हा. लागा ना. ओ भाई, आता मला हात आता मारते 6. हो पुकलेला आहे. तुला काय बोलायचंय? नाही, आय ट्राइड. तुला काय बोलायचं? आय ट्राइड माय बेस्ट. तर या काकांनी तिला चान्स दिलेला, एक दे म्हणते मारते बारक्या पोरीला. पोराचा पण काही तिच्या तोंडाकडे बघून काका दादा म्हणलेले तुम्हाला ते मारायचं हे बघा, हे बंदूक घेतलेली आहे मॅडमने आणि आता बंदुकीसोबत खाली जाणार आहे. हो झटका लागतो, माणूस मागं पडतो. पण एक डोळ्यात चांगला एक डोळा बंद कर. आता जप आता काय करा. डोळा पण जातो. ज्या पद्धतीने मॅडमने बंदूक पकडली ना, कोणाचा तरी डोळा नक्कीच फोडतील या. मी बोललो की मग मारा. अगं तो कसा ह्या साईडचा डोळा बाळा, इकडचा मारू नको, पण मारू नको. हा हा
शाबाश. मार आता मार. फेल. फेल. शी ट्रायड हर बेस्ट. तर आता मधुर करणार आहे, त्याला पण करायचंय. सो त्याला आम्ही चॅलेंज देतो, त्याला आपण सगळे 6 out of 6 अरे असं नसतं रे, 6 out of 6 नाही. बरं, 5 चल देऊ. चल चल 6 पैकी 3 फोडून दाखवायचे, हेच चॅलेंज. एवढे कमी नाही, किती होत. ओके 1 out of 1. दुसरा लाईक करा, chance. ह्याच गोष्टीवरती लाईक करा. पहिला बलून फोडलाय मी. चल आधी बघू ना, एकच झाला. आता दुसरा चान्स आहे का? आणि इथे ओके पकडलं. आपण नाईस. इकडे पकडत होतो. 2 out अजून of एक 2. लाईक करा. आता शेअर करा कोणाला कमेंट करा. तरी. सॉरी कमेंट करा. अरे खाली पडला, फुटला नाहीये. कुठला ना भाऊ कुठला? आता कुठला फोटो? थांब एक काम करू आपण. हा तो जो कोपऱ्यातला रेड आहे ना, बघ ना. कलर नहीं सांगणार मी. चीटिंग करती है, चीटिंग ऐसा कर रही नहीं है. करने का, अभी तेरा सब कुछ हो रहा है. दैट रेड वन, नीचे वाला ग्रीनच्या वरचा रेड कोपऱ्यातला. एवढं कोपऱ्यातला कसा फुटणार आहे रे? कर बेटा चल. कुठला बोलते? हा बोलते. हा खालचा. एकदम खालचा लाल. अरे यार. हा 5वा चान्स आहे याचा. ओ क्या बात आहे, मस्त. अशा प्रकारे आता share करा. क्षितिज. शेअर ऑलरेडी केलेलं होतं. कुठले काय तुम्ही धड शेअर करा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आता करा. लास्ट चान्स आहे. बघा, म्हणूनच आमच्या पबजी मध्ये ना स्नायपर हिटर होता. मस्त आहे की. आता संपले. माझ्यातर्फे तुम्हाला माझ्या हे दादा खूप जरा दिलदार होत आहे. तुला घे, तुला घे. हा आता मी मारले, आता मी. आता हा एक चान्स एक्स्ट्रा मिळालेला आहे फुकट. माझ्यातर्फे दिला काही. हा. श्वास धरून ठेवून मग खायला. केलं संपलं. दादांनी बरोबर नेमकी फोडले. लावलेली मी. दादांनी बरोबर फोडले. नेम लावला होता का? मी खालचा बोलून बघितला म्हणून मला. कुठला बोलून बघितला बाहेरचा. लावलं बघितलं. हा तिने तू बघितला? हे जे खाली पडलेत ना, हे खाली पडलेल्यांकडे तिने नेम धरला होता. बिचारी खूप दुःखी झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे. हिला बंदूक लागली. तिथं कसं चिटकवलं होतं? ते असं ठेवायचं होतं असं. अरे शॉटगन नव्हती ती. माझ्याच चॅलेंज मध्ये मी जिंकलो नाही. क्षितिजने 3 निशाणे मारलेत आणि मी 5. तर मित्रांनो, हा होता आमचा नवरात्रीमधला एक छोटासा व्लॉग. आम्ही अजून एक व्लॉग घेऊन येतोय, ज्यामध्ये वेगवेगळ्या देवीचं दर्शन सुद्धा होणार आहे आणि डेकोरेशन सुद्धा आम्ही दाखवणार आहे. आणि सोबतच काही Q&A आणि चॅलेंजेस सुद्धा होणार आहेत त्या व्लॉगमध्ये. लवकरच आम्ही तो व्लॉग घेऊन येऊ. आत्ताचा व्लॉग हा छोटासा आम्ही पटकन होईल असा लॉक केला होता. इथे आम्ही भरपूर काही केलंय, मस्त गेम्सही खेळलोय. सो प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला सांगा. आणि आम्ही पुढचा ब्लॉग पण घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये आम्ही मस्त सगळे मंदिरं जे आहेत ते सगळे दाखवू. आतासाठी आम्ही एवढंच. बाकी विल सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. कीप वॉचिंग. तुला काय बोलायचं? व्हिडिओ आवडले असेल, पहिल्यांदा या चॅनलला आला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा घरच्यांसोबत, फ्रेंड्ससोबत. असेच खूप सारे भारी ब्लॉग येणार आहेत. आणि सोबतच आपले शॉर्ट्स सुद्धा आहेत. आपण वेगवेगळ्या चॅलेंजेस आणि Q&Aचे शॉर्ट सुद्धा बनवतोय, ते सुद्धा नक्की बघा. येस आणि सपोर्ट करा, Support चॅनलला करा, channel. सबस्क्राईब करायला विसरू नका. येस. Thank you. सी यू. बाय बाय.